चला सम्राट सिसी चांगला खेळ आपला राहिला. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपण या परत. विशाल, आजचा दिवस मात्र पूर्ण झाला. आता खऱ्या अर्थाने लॉट्स फुल झालेत. बघा खेळाडू कक्षामध्ये सर्वांनी उठा. फक्त बॅटिंग करणारे टीमचे खेळाडू बसलेल्याची नोंद घ्यायचे. खेळाडू कक्षामध्ये लगेच उठून घ्यायचे. खेळाडूंना विनंती आहे कुठेही तिथे बाजूला बसू नका. डीजे मास्टरच्या देखील बाजूला कोणी बसू नका. टर्फ लगेच खाली करा, कारण की महत्वाच्या मॅचेस आहे. थोडंसं सहकार्य करायचं. बघा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ठरला आहे सिद्धांत राऊत. मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने काय फलंदाजी केली होती सिद्धांत राऊत. खऱ्या अर्थाने मुख्य आयोजक या स्पर्धेचे. आणि नक्कीच विनंती असेल साहिल मामुणकर त्यांचे लाडके मित्र आहेत, जीवलग मित्र, ते स्वतः नक्कीच त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र देईल. एवन जोडी खऱ्या अर्थाने जी ओळखली जाते. एका बाजूला सिद्धांत राऊत असेल तर नंतर नक्कीच त्यांच्या समोर त्यांचे लाडके जीवलग मित्र साहिल मामुणकर. त्यांच्या शुभाच मॅन ऑफ द मॅचचा इथं मात्र किताब दिला जाईल. काय फलंदाजी केली होती. मुख्य आयोजक क्रिकेटवरचं प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आज चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. काय फलंदाजी केली होती. नाही तिघेच कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की या मुख्य आयोजकांनी मोठ्या टीमला मात्र परास्त केलं. टीम ओम साई सीसी या संघाने. खऱ्या अर्थाने थोडंसं निराशाजनक चेहरा प्रणयचा आपण पाहतोय. काय बोलू आणि काय नाही ते त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसतंय. खऱ्या अर्थाने बघा विशाल आणि संपूर्ण टीम समजे खेळत असतात, परंतु पाठीमागे जे पाठीराखे टीमचे असतात त्यांच्यामध्ये देखील प्रेशर असतो की टीम आपली जिंकू दे, कुठला चांगला खेळाडू आपल्या समोर येऊ दे. परंतु आज मात्र बाईक काढून मात्र ते परतीच्या प्रवासाला निघालेत. बराच लांब जायचंय. चेतनला आपण पाहतोय त्यांची गाडी स्पोर्ट्स बाईक आपण पाहतोय KTM नक्कीच निघाली आहे. मंगेश नीट जायचंय आपण. चेतन चला बघा स्पीडअप करा. पंच विनंती असेल पंच स्पीडअप करायला सांगा. यस वेल प्लेड आहे चेतन साळवे. नीट जायचं आपण. चला साहिल मामुणकर बघा विनंती असेल थोडंसं लक्ष द्या. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायला सांगा. बराच वेळ झाला. बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंनी बसा. विनंती असेल बाकीच्या सर्वांनी उठायचं. लास्ट वन असेल आपल्याला, नाही तर आयोजन कमिटी इन ऍक्शन मध्ये दिसेल ते स्वतः तिथे असतील उपस्थित. हा नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय अंबरनाथ मधील एक नावाजलेली टीम इथे मात्र खेळते. मातोश्री 11 नक्कीच नंदू भट यांचा हा संघ आहे. आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे नंदूबाई. सातत्याने अंबरनाथकरांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतो. मी जेव्हा समालोचनासाठी जातो तेव्हा नक्कीच अंबरनाथकरांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच नंदू साहेबांचा हा संघ आहे ते खेळताना पाहायला मिळतील आणि अनुभवी खेळाडू आहेत. अंबरनाथकरांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाले आपण पाहतोय. किशनला आपण पाहतोय. बॅटिंगला आपण पाहतोय एका बाजूला टॉम कल्पेश कुलकर्णी, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय यशला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती किशन. राहताना किशनचा विचार केला एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे, असं पहिलं खेळाडू आहे. यावेळी स्नो बॉलचा कॉल आला. पहिलाच बॉल आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय दोन्ही हात पंचांचे समांतर धावा मिळाल्या त्यानंतर अतिरिक्त धाव्याने इथे मात्र धावांचा श्रीगणेश होत असताना टीम शकील 11चा पाहतोय. इथे मात्र काय क्लास दाखवलाय कल्पेशच्या बॅट मधून. हा येतोय षटकार साधा
द्यायची यावेळेस मात्र कमबॅक करत असताना टीट फॉर टॅट तसं तसं उत्तर देण्याचं काम इथे मात्र करत असताना किशनला पाहतो, त्याला देखील माहिती आहे अशा प्रकारे कमबॅक करायचा. एक मोठा खेळाडू आहे, त्याला देखील इथे मात्र संधी होती परंतु या संधीचं सोनं करता आलं नाही. या फंबल झालाय, डायरेक्ट थ्रो करायचा परंतु इथे मात्र चित्त्याच्या वेगाने आणि हरण्याच्या चपळल्याने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकाचा जर विचार केला तब्बल 10 धावा धावफलकावरती आहेत. दुहेरी अंकमध्ये धावफलक 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. समोर देखील आपण पाहतोय कल्पेश कुलकर्णी सारखा खेळाडू हा, अष्टपैलू खेळाडू, एक मोठं नाव ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील आपण पाहतोय. स्नो बॉलचा कॉल आहे इथे मात्र परत एकदा हा बॉल किशनला मात्र टाकावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय स्लोवर गतीचा बॉल इथे मात्र बिरकावून दिलाय. बॉल थांबणार नाही, जाईल सीमा रेषा पार, आउट ऑफ द पार्क. हा येतोय सिक्सर. इथे मात्र मागडे षटक ठरतंय की का, तब्बल 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय. अजून आपण पाहतोय नो बॉल. इथे मात्र ढकलण्याचा प्रयत्न केलाय. No+1 थोडंसं खराब आणि खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गचाळाची गोलंदाजी नक्कीच मी तर म्हणेन यावेळेस मात्र किशनच्या माध्यमातून झाली आहे. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु चांगला क्षेत्ररक्षण इथे मात्र झालाय. धक्का क्रमांक पहिल्या लागत असताना यश बॅक टू डकआउट, फलंदाज बाद.
परत एकदा फटका चांगला आहे, परंतु इथे मात्र फटका फसलाय स्ट्रेट इन टू दी बास्केट. क्षेत्ररक्षक टिप्पल जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. टॉमचा खेळ फलंदाज फलकावरती आहेत. बॉलचा जर विचार केला तर 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉल झालेत आणि 37 धावा फलकावरती. 37 ऑन बोर्ड. चला बघा स्पीडअप करायचा विनंती असेल. डावकुरे आताचा फलंदाज आपण पाहतोय यावेळेस फटका प्रहार केला. इथे मात्र संधी होती. 9 मार्च लँडिंगला इथे मात्र चेंडू आदळला. एक धाव इथे मात्र पाहायला मिळत्या आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 37 या आकड्यावरती. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती. तब्बल 39 रन्स ऑन स्कोर कार्ड. बघा की स्कोरर सातत्याने सकाळपासून स्कोरिंग करतोय, तो देखील दमलाय. निहार लाभम पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु इथे मात्र परत एकदा सलामी देणारा कॅमेरा मानला हा येतोय षटकार. आपण पाहतोय इथे मात्र पाहावं लागेल पंच काय निर्णय देतात. वाईट +1 इथे मात्र 2 धावा आड होतील. मित्र म्हणे यावेळेस मैदानामध्ये चाललंय काय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने बऱ्याच धावा आपल्याला पाहायला मिळतात. तब्बलचा विचार केला तर 47 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र पहिला डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल परत एकदा खोल टप्पाचा बॉल. इथे मात्र सुंदर जेल. वा काय जेल इथे मात्र टिपलाय. फलंदाजाला इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज बॅक टू टॅग आउट. मृत्यू मरता काम करता. बॅटिंगला पण बाजू होता प्रिन्स. ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र डेकेला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबाचा कॉल. इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय. फलंदाजाला इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज प्रिन्स बॅक टू टॅग आउट. फलंदाज बाद. काम करता जो आपण पाहतोय अझर या एका बाजूला आपण पाहतोय शकील 11 हा संघ खेळतोय, तो दुसऱ्या बाजूला आणि टीम मातोश्री 11 हा संघ खेळतोय. शकील 11 अरे काय किट झालंय वाटत. 5 बॉलचा केस झाला. डान्सिंग फटका खेळायचा होता. आत येणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि 3 षटकाच्या अखेरीस केस समाप्त झाला. धावा जाऊन पोहोचले तब्बल 50 या आकड्यावरती. 50 रन्स स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला ब्लास्टर्स आणि त्यासमोर फाईट करेल कल्याण इनविजिबल. दोन्ही टीमला विनंती आपण नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित व्हायचे, अन्यथा पानाडीच्या समोर जावं लागेल. बघा वेळ घेऊ नका. फाईट बॉल आपण पाहतोय. नो बॉल यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट हिट. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. अझर बॅक टू टॅग आउट. फलंदाज होईल इथे मात्र बाद.
सुनील. इथे मात्र आतिक बाईला आपण पाहतोय. इथे मात्र पूर्णपणे फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद. मृत्युंजयला आपण पाहतो. इथे मात्र फलंदाजीसाठी आला. इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडली. नो बॉलचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे. काय प्रहार केलाय इथे मात्र पूर्णपणे क्लास दाखवत असताना फलंदाज इथे मात्र फलंदाच्या बॅट मधून हा आलाय षटकार. साधावा. बघा विनंती असेल डीजे मास्टरच्या समोर जे उभे आहेत, डीजे मास्टरच्या समोर जे उभे आहेत आजर सन्नाटा थोडंसं बघा सहकार्य करा प्लीज. विनंती आहे. तर म्हणजे फक्त खेळाडूंनी थांबा, अन्यथा कोणी थांबू नका. विनंती असेल कारण की महत्त्वाचे मॅचेस संध्याकाळचं सत्र आहे. चांगलं आयोजन लाईव्ह देखील आपण पाहू शकतात. लाईव्ह स्पर्धा आहे. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल आणि धक्का क्रमांक लागत असताना दुसरा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पहिलं सत्र इथे मात्र समाप्त होईल. धावफलकाचा विचार केला तब्बल 65 धावा त्या फलकावरती लगावल्या गेलेत आणि तब्बल 66 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. येणारे 24 बॉल आणि 66 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. ब्लास्टर्स विपक्ष कल्याण इनविजिबल. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नका. ब्लास्टर टीमचे कॅप्टन आणि कल्याण इनविजिबल नाणेफेकीसाठी लगेच यायचं आपण. चला व्यासपीठावरती या लगेच. मान्यवरांच्या शुभाशय नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जाईल. येस ब्लास्टर टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि कल्याण इनविजिबल आपण द्या. आणि ब्रदर्स आणि कल्याण इनविजिबल. येस दोन्ही टीम्स आमने सामने आपल्याला फाईट करताना पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. एपी गणेश यावेळेस नॉनस्ट्राईक एंडला आपण पाहतोय आणि किशनला आपण पाहतोय. ही जोडी मात्र मैदानात आहे. एपी गणेशचा जर विचार केला तर एक मोठा खेळाडू आहे. करताना खासदार क्रीडा संग्राममध्ये करताना आनंद बॉईजचा संघ मात्र खेळायला अंबरनाथ परिसरामधून नक्कीच क्वालिफाय झाला होता खासदार क्रीडा संग्राममध्ये. त्यावेळेस हा गणेश मात्र त्या संघामधून खेळत होता. पहिलाच बॉल यावेळेस ड्राईव्ह केला लेग साईडच्या दिशेने. इथे मात्र आपण पाहतोय एकदा वेकवण्यात आली आणि आता मात्र एक धाव धावांचं श्रीगणेश होत असताना टीम्स आपल्याला पाहायला मिळतो. पाठची कडा पाहायला मिळते. पाहावं लागेल. इथे मात्र मोठा धक्का लागलाय. वाघाची शिकार. फलंदाज गणेश बॅक टू टेक आउट. रमला समाज कार्यात, रमला समाज कार्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये आला. नवीन फलंदाज आपण पाहतोय. स्नो बॉल आपण पाहतोय. यावेळेस बॅटची कडा. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना फलंदाज इथे मात्र बाद.
पाहतोय यावेळेस मात्र पूर्णपणे मॅचमध्ये सन्नाटा करून ठेवलाय. निहारला आपण पाहतोय इथे मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. किशन एक मोठा खेळाडू आहे, परंतु आता मात्र नक्कीच मोठ्या धावांवरती इथे मात्र फटका फसलाय. परतावा लागेल किशनला. किशन बॅक टू डकआउट. फलंदाज पाच बॉलचा खेळ झाला आणि धावा फक्त 2 या आकड्यावरती आहेत. सुनीलला आपण पाहतोय बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे मात्र सेलिब्रेशनच्या नादामध्ये इथे मात्र मी तर म्हणून अतिकबाईंनी कॅच मात्र सोडल्या. कॅच नक्कीच कलेक्ट केली होती, परंतु चुका आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॉलर आतिकला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फटका मोठा प्रहार करायचा होता, परंतु इथे मात्र फटका फसलाय. फलंदाजांना मात्र परत एकदा परतावा लागेल. खेळाडू कक्षामध्ये असं चाललंय तू चल में आया. फलंदाज मात्र बाद. पूर्णपणे एका बाजूला मॅच झुकली की काय ते सरळ बनाट वेग पाहायला मिळाला. पूर्णपणे मी तर म्हणेन यावेळेस शकील 11 एक वेगळी ऊर्जा मात्र घेऊन आला या मैदानामध्ये. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. बॅटची केडा पाहायला मिळते. नो बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. शकील 11 नक्कीच शकील बाईचा संघ पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगळी ऊर्जा नक्कीच घेऊन आलाय. तब्बल 66 धावा त्याच्या बॅटमधून मात्र एकवडल्या गेल्यात. नक्कीच चेहऱ्यावरती स्माईल आहे. यावेळेस नो बॉलचा कॉल पाहायला मिळतो. परत एकदा चुकी यावेळेस मैदानामध्ये घडत आहे. तब्बल 66 धावांचा मात्र पाठलाग करायचा, परंतु इथे मात्र जो विचार केला लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. इथे मात्र संधी होती, पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. विवेक बॅक टू डकआउट. फलंदाज बाद. यावेळेस आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र मात्र नक्कीच चालू होईल. स्वरा समृद्धी चषक 2024 थरार पर्व पहिला आपण पाहतोय आणि नक्कीच या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार दमदार असं आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सन्मान्य आपण पाहतोय सिद्धांची राऊत साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. युवकाच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख आहे, एक डॅशिंग व्यक्तिमत्व सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. समाजसेवक आहेत आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच खेळाडूंवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना पाठबळ देण्याचं काम सातत्याने पाहायला मिळतं. आज देखील ही स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम, एक वेगळी ऊर्जा त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच त्यांच्यासमोर त्यांचे मोठे बंधू देखील असतील सन्मान्य बाळदादा राऊत साहेब मुख्य आयोजक, ते देखील या स्पर्धेचे राहताना प्रेम हे नक्कीच एवन जोडी म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि त्याचप्रमाणे नक्कीच त्यांचे प्रिताश्री आपण पाहतोय सन्मान्य सुरेशजी राऊत साहेब, ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. तर त्यांना प्रेम आहे क्रिकेटवरचं सातत्याने सकाळपासून ते आपल्याला पाहायला मिळतात. या व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. या धावफलकाचा जर विचार केला 9 धावा धावफलकावरती, अजूनही जर विचार केला तर तब्बल 57 धावेची आवश्यकता या मॅचमध्ये. येणारे 12 बॉल आणि 57 धावेची आवश्यकता या मॅचमध्ये. यावेळेस बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र एक धाव कंप्लीट आणि एका धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन बोर्ड 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय जुबेर एक धाव इथे मात्र एकवंडात आले. जुबेरचा विचार केला इन फॉर्म मागच्या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. संपूर्ण पतवा सिसी या नावाने मात्र ओळखला जात होता संघ. त्यामध्ये जर विचार केला तर जुबेर असेल, आतिक असेल, नंतर मुन्ना असेल, नक्कीच अरबाज, मोठमोठे खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या त्या पतवा सिसीमधून. डॉट बॉलची एक बॉलचं इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. धावा आता एकवडल्या गेल्यात आणि धावफलकाचा जर विचार केला तर जाऊन पोचले तब्बल
12 या आकड्यावरती इथे मात्र जोरदार लावड अपील आपल्याला पाहायला मिळते. पाहावं लागेल नॉट आउट. चल निर्णय यालाय. पुढचा बॉल या 20 कडक फटका, परंतु इथे मात्र पाहावं लागेल. एक धाव इथे मात्र एक वडण्यात आली. एक एक धावांनी इथे मात्र काही करणार नाही, काही बिघडणार नाही. मोठ्या षटकांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर चमत्कारच या मॅचला मात्र बदलू शकतो. मी तर म्हणेन तब्बल विचार केला तर अजूनही 52 धावांची गरज आहे. आता मात्र 51 धावांची आवश्यकता. येणारे 7 बॉल आणि 51 धावांची गरज. बॅटची कडा लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते. एक धाव इथे मात्र एक वडण्यात आली. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 50 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला बघा नेक्स्ट मॅच असेल. एका बाजूला ब्रदर्स तर त्यासमोर फाईट करेल टीम कल्याण इनविजिबल. दोन्ही टीमला विनंती आपण त्वरित टर्फमध्ये याची मॅच झाल्यावरती विनंती असेल मैदानात यायचं लगेच आपली मॅच असेल. ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र फटका सजवला. एकदा इथे मात्र एक वडण्यात आली आणि आता मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन यावेळीच मॅच एका बाजूला मात्र झुकली नक्कीच. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल. 30 सराबांना जेव्हा गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु आता मात्र वाईट बॉल अतिरिक्त दाब्याने दाखवला जाऊन पुढे सरसावत आहे. यावेळेस थोडस दुखापत यावेळेस अंपायरला झाली आहे का? अंपायर ओके. आता मात्र या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलं. जादूगर देखील आला तरी मॅच काही पलटू शकत नाही, कारण की नक्कीच परतीचा प्रवासाला नक्कीच निघावं लागेल अंबरनाथ संघाला. कारण तर अर्थाने जर विचार केला तर मातोश्री 11 हा मोठं नाव आहे, परंतु आज मात्र थोडीशी चुकीची कामगिरी नक्कीच पाहायला मिळाली. शेवटचा बॉल असेल. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि आता मात्र शेवटचा आणि अंतिम बॉल. यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस सामना जिंकला टीम शकील 11 या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचं तेवढेच कौतुक. हाडलक टीम मातोश्री समेत चांगला खेळ आपला देखील राहिलात. नंदू भट हाडलक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय कल्पेश कुलकर्णी. टॉम मॅन ऑफ द मॅच. तेच आपण टॉम या लगेच वरती. चला टॉम आपण या व्यासपीठावरती या. वेल प्लेड टॉम. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि